वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। भोसलेचा त्या बाईशी खरंच संबंध असेल की नुसतंच? मला माहित नाही। चावी मला घेऊन ये पटकन। का? हो मला दादांचं कपाट उघडून बघायचं। कारण ही लढाई आसावरीची आहे आणि ती तिची तिलाच लढली पाहिजे। कंपनीच्या अकाउंटमध्ये जे पैसे शारदाराजेंनी टाकायला सांगितले होते ते त्यांनी सगळे चेक्स कॅन्सल केलेत। ऑफिसमध्ये पत्रकार आलेत। हो, त्यांनी इथे खूप गोंधळ घातलाय। त्यांना तुमच्याशी बोलायचंय। हॅलो, कोण? नेहा काका? काका तुम्ही कुठून बोलताय? मी गावाहून बोलतोय। बरं तू सांग, तू कधी आलीस आष्टीला? झाले 2 दिवस। आईला एकटं वाटत होतं ना इकडे, म्हणून मग आले। बरं केलंस, तिला तुझी सोबत होईल तेवढीच। हो, आणि हो तुम्ही कधी येताय घरी? मी काही माझं निश्चित नाही केलेलं अजून, बघूया। बरं मला एक सांग, तुझ्या घरी कसे आहेत सगळे? सगळे मजेत आहेत, एकदम ठीक। नेहा, सावरीशी तुझं बोलणं झालं का ग इतक्यात? हो झालं ना, म्हणजे 1-2 दिवसांपूर्वी झालं होतं। तिच्या घरी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे। का? अगं मी गेले काही दिवस तिला फोन करतोय पण ती फोन उचलत नाहीये, म्हणून जरा काळजी वाटली। घरी व्यवस्थित आहे ना तिच्या? हो व्यवस्थित आहे काका। काही काकांचा फोन आहे। काका आईशी बोला। भाऊजी कसे आहात? हां मी ठीक आहे। औषध वगैरे घेताना व्यवस्थित आणि जेवण घेताना वेळेवर? नाही, कामाच्या नादात तुम्हाला सगळ्याचा विसर पडतो म्हणून म्हटलं मी। अगं हो हो हो, तू माझा लगेच पिरियड घ्यायला सुरुवात केलीस। मी सगळं वेळच्या वेळी घेतो, तू माझी काळजी करू नकोस। तू तुझं सांग, तू ठीक आहेस ना? घरी ठीक आहे ना सगळं? हो ठीक आहे। चल, माझी काळजी मिटली। तुमची चौकशी करायलाच फोन केला होता। उमा, सावरीचा फोन आला तर तिला मला फोन करायला सांग। भाऊजी सावरी तरी हॅलो, काय ग, काय झालं? नाही काही नाही, सावरीचा फोन आला तर सांगते मी तिला। बरं मग ठेवू फोन? हो हो, काळजी घे। नेहा तू सांगितलं नाहीस त्यांना? नाही, माझी हिंमतच झाली नाही आई। त्यांना सगळं सांगितलं असतं तर उगाच काळजी करत बसले असते ते। खरं आहे तू म्हणतेस ते। बरं झालं तू नाही सांगितलंस। पण आई, एक ना एक दिवस त्यांना सगळं कळणारच आहे ना। आपण सगळं लाख लपवू ग, पण सत्य समोर येणारच। ज्या दिवशी हर्षवर्धन भोसलेंचं खरं रूप त्यांना कळेल ना, त्या दिवशी त्यांच्या मनात त्यांच्या जावयाची असलेली प्रतिमा कोलमडून पडेल आई। आणि तो दिवस फार लवकर येणार आहे, फार लवकर। हो सर सर प्लीज एक सर 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 तुम्ही आम्हाला हे सांगाल का तुमचं नैना चंद्रपूरकरचं काय नातं आहे? नैना सांगते ते खरं आहे का? पण नक्की ते मूल कोणाचं आहे? तुम्हाला काय वाटतं सगळं कशासाठी करते? हे बघा मला काही माहित नाहीये, हे सगळं खोटं आहे। त्या बाईशी माझा काही संबंध नाहीये। मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं। यावर मला एक शब्दही तुमच्याशी बोलायचा नाही। पण नक्की ते मूल हे बघा, त्यांना जेवढं माहिती होतं तेवढं त्यांनी सांगितलं। त्यांना कृपा करून डिस्टर्ब करू नका प्लीज। तुम्ही इथून आता जा। अगं पण तू एकटीच अशी तडकाफडकी निघून आलीस,
तिकडे सगळं बरं आहे ना? हो, खरं तर मी वहिनीला भेटायला आले. कुठे आहे वहिनी? आहे, आतल्या खोलीत आहे. या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम करून घेतलाय मनावर तिने. कुणाशी काहीच बोलत नाही, स्वतःला कोंडून घेतलंय खोलीत. स्वतःभोवती एक कोश निर्माण केला आणि त्यातच अडकवून घेतलाय स्वतःला. त्या कुशातून तिला मुक्त करण्यासाठीच आले मी इथे. म्हणजे वहिनीच्या या अवस्थेचं कारण फक्त दादांवर लागलेले आरोप नाही आहेत. तिने तिच्या स्वतःविषयीच काही गैरसमज करून घेतले. जोवर ते दूर होणार नाहीत तोवर नाही येणार ती आतनं बाहेर. तोवर नाही होणार नॉर्मल. कुठे आहे वहिनी? हा, आतल्या खोलीत आहे. नाही, तू थांब. नाईक, ए नाईक, बाहेर ये साल्या. ए नाईक, उघड. कोण आहे बे? तुझा बाप. नाईक कुठे आहे? मला माहिती नाही. हो कुठे? नाईक कुठे? बोल. हो मला माहिती नाही. हो कुठे गेलाय तो? तुझा बॉस आहे ना तो? हो बॉस आहे ना तुझा? कुठे गेलाय सांग. हो सांगितलं ना तुम्हाला, खरंच माहिती नाहीये कुठे गेलाय तो. तू असं सांगणार नाहीस मला, पण तुला बोलतं करायचा उपाय आहे माझ्याकडे, कळलं? तो गेला कित्येक दिवसात मला सुद्धा भेटलेला नाहीये. पण तो आजकाल एका बाईकडे जात असतो नेहमी. कुठल्या बाईकडे? कुठल्या बाईकडे? बोल. मला माहिती नाही. हो कुठल्या बाई ते? ती बाई नक्कीच नैना असणार. साला नाईक तर हरामखोर निघाला. साला मीच पाळलेल्या सापाने मलाच दंश केला. त्या नैनाला जिवंत ठेवलंय हरामखोराने. मग प्रियांकाला तरी मारलंच असेल कशावरून? साले पत्रकार पण नको त्या बाबतीत नाक खुपसतात आणि प्रकरण वाढवतात. आधीच माझ्या नावाशी त्या नैनाचं नाव जोडून माझी इज्जत धुळीला मिळवली यांनी. आता पुढे आणखी काय काय तिखट मीठ लावून छापतील देव जाणे. आणि हे सगळं त्या नाईकमुळे झालंय. त्यांनी वेळेवर जर त्या नैनाचा काटा काढला असता ना, तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. हॅलो. नमस्कार, हर्षवर्धन भोसले साहेब. खैरमोडे बोलतोय. तुम्ही कशाला फोन केलात? भोसले साहेब, अहो तुमच्याच कामासाठी फोन केलाय मी. तुम्हाला नैनाचा पत्ता हवा होता ना? खैरमोडे, आधीच माझं डोकं खूप तापलंय. त्यात तुम्ही माझ्या वाटेल जाऊ नका. परिणाम फार वाईट होतील. घ्या. हे म्हणजे असं झालं भोसले साहेब, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अहो तुम्हाला मदत करायची म्हणूनच फोन केला ना मी स्वतः. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला ओळखत नाही? तुम्ही किती पाण्यात आहात ना मला चांगलं माहिती आहे. तुम्ही मला मदत करायला नाही फोन केलात, उलट तुम्हालाच माझ्याकडून काहीतरी हवंय म्हणून तुम्ही फोन केलात. कारण ज्या गोष्टीत तुम्हाला फायदा नाही ती गोष्ट तुम्ही स्वतःहून कधी करत नाही, मला चांगलंच माहिती आहे. भोसले साहेब, तुम्ही चुकताय तुम्ही. अहो मी एवढा व्यवहारी नाही.
हा आता तुमचं आमचं पटत नसलं तरी आपण शेवटी एकाच व्यवसायातली माणसं आहोत ना. तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून नैनाचा पत्ता देण्यासाठी मी स्वतःहून तुम्हाला फोन केलाय भोसले साहेब. तुम्हाला नैनाचा पत्ता कोणी दिला? भोसले साहेब तुम्ही फक्त फळ खाओ. नाही ते कुठल्या झाडाचं आहे याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं सांगा ना. कसं आहे माणसानं फक्त आपला फायदा बघावा. पत्ता लिहून घेताय ना नैनाचा? बोला. या. घेतलात लिहून? वहिनी काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? काय झालंय तुला? काही नाही. मग नीट बोलत का नाहीस कोणाशी? वहिनी तू असं आतल्या आत स्वतःला कोंडून घेशील तर एक दिवस श्वास गुदमरेल तुझा. आता फक्त तेच व्हायचं राहिलंय हर्षदा. आणि तसंही माझ्या जगण्याला काय अर्थ आहे आता? मी कुणालाही सुख देऊ शकत नाही, चांगलं वागू शकत नाही, कसलंही भान नाही, कसलीही जाणीव नाही. वेड्यासारखी वागत असते. काय अर्थ आहे माझ्या जगण्याला? वहिनी हर्षदा तुला पण मी वेडी वाटते? नाही वहिनी, तू वेडी नाहीयेस. तुला तुला उगाच तसं वाटतंय. तेच तर आहे ना. मला कळतच नाही मी वेडी आहे का शहाणी ते. म्हणजे आधी मला वाटायचं की वेडं असणं खूप वाईट असतं म्हणून. म्हणजे माणसाने मरावं पण वेडं होऊ नये. पण आता असं वाटतं हर्षदा की मी वेडी आहे तेच बरं आहे. तसंही तुम्हा शहाण्या माणसांच्या जगात आता मला काय स्थान उरलंय? सगळ्यांनाच मी नकोशी झाली आहे. वहिनी असं का बोलतेस तू? वहिनी तू वेडी नाहीयेस आणि कधीच नव्हतीस. तुला वेड लागलंय हे तुझ्या मनावर बिंबवण्यात आलं होतं, तुला वेड ठरवण्यासाठी. हर्षदा तुला वाटतंय ना की तुझ्यामुळे घरावर संकट आली, तुझं घराकडे नीट लक्ष नाहीये. ते सगळं खोटं आहे. तुला तसं वाटावं म्हणून जाणून बुजून रचण्यात आलेला डाव येतो. माझ्या मनाचं समाधान व्हावं म्हणून तू वेड्यासारखं बरळू नकोस. कोण करणार आहे असं? दादा. तुझा नवरा. त्यांची जी फाईल तू हरवलीस असं तुला वाटत होतं, ज्यामुळे तू स्वतःला दोष देत होतीस, ती फाईल मला सापडली. तुझ्या नवऱ्याच्या कपाटात.
वहिनी, तू वेडी कधीच नव्हतीस. हे सगळं दादांनी जाणून बुजून केलं तुला वेडं ठरवण्यासाठी. कारण त्यांना तुझ्याकडून डिवोर्स हवा होता. असं का? असं का करतील ते? कारण त्यांच्या आयुष्यात तुझ्या व्यतिरिक्त शारदा रसे होते. त्यांना तुला सोडून तिच्याशी लग्न करायचं होतं. वहिनी, या सगळ्याबद्दल माझ्या मनात फक्त संशय होता. पण ही फाईल मिळाली, सगळं स्पष्ट झालं. नाही का? माझा नाही विश्वास बसत अजूनही. बरोबर आहे. कसा बसणार? तुझ्या उभ्या आयुष्यात तू त्या माणसावर विश्वास ठेवला. तो तुला पदोपदी फसवत गेला आणि तो तुझ्या आंधळ्या प्रेमाखातर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत गेलीस. तो म्हणाला, आज तू हे विसरलीस, तुझ्या हे लक्षात नाही, तुझ्यामुळे घरावर संकट येत आहेत. त्यांनी तुझ्यावर जे जे आरोप केले ते सगळे तू मान्य केलेस. एवढंच काय वहिनी, तू स्वतःला वेडं सुद्धा ठरवलंस. वहिनी, खरंच खरंच तू ह्या सगळ्याचा एकदा नीट विचार कर आणि मला सांग, ह्या सगळ्यात तुझी काय चूक आहे? वहिनी, तुला सतत भोवळ यायची कारण दादा तुला ज्या गोळ्या देत होते त्या स्लिपिंग पिल्स होत्या. चहा पी पटकन आणि नाश्ता करायच्या आधी तुला एक गोळी घ्यायची, लक्षात आहे ना? नाही नाही, नको, ती गोळी नको. त्याच्यामुळेच मला हे असं सगळं होतंय. असावरी असं करून कसं चालेल? अगं गोळी तर घ्यावीच लागणार ना. नाही नाही, अहो चक्कर येते हो मला. नको. येणार, सुरुवातीला थोडीशी चक्कर येणार. अगं काय आहे, ती स्ट्रेस कमी करायची गोळी आहे. त्यामुळे डोकं थोडं जड होतं, पण त्याचा नंतर फायदा होणार आहे ना. नाही नाही, नको नको नको. लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस. अहो, ह्या गोळ्यामुळेच तुम्हाला हा प्रॉब्लेम होतोय. ॲक्च्युली ह्या गोळ्यांचा डोस जरा जास्त झाला की तुम्हाला जो प्रॉब्लेम झालाय ना तसंच काहीच होतं, म्हणजे चक्कर येते. तुझी फाईल हरवलीस असं ते तुला सांगत होते की त्यांच्याच कपाटात सापडली. मला कल्पना नाहीये ती फाईल सापडली नाही तर माझं किती किती मोठं नुकसान होणार आहे. लाखोचा फटका बसणार आहे मला. कसंही कर, काही कर, वाटेल ते कर. आठव ती फाईल कुठे ठेवली आहेस प्लीज. पूजेच्या दिवशी सुद्धा तू भोळून कोसळलीस म्हणून घराला आग लागली असं भासवण्यात आलं. पण खरं तर आग ती त्या भटजीने लावली होती. खोलीमध्ये रॉकेल सुद्धा त्यांनीच टाकलं होतं. अजूनही तुला असंच वाटतंय? या सगळ्यात दादांची काहीच चूक नाही?
हॅलो आसावरी, सचिन बोलतोय. बोला. आसावरी, एक वाईट बातमी आहे. काय झालं? हर्षवर्धनला पोलिसांनी अटक केली आहे खुनाच्या केसमध्ये.